असं सगळं चालू असतं घरात. हे संतोष अरे संतोष का इकडे बघ किती आहेत ती बघ. जिकडे तिकडे ते बघ. उचला उचला घ्या ना उचला. तू असं ओरडलंस ना तर नाही असेल. ऋतुजा काय अगदी तू का उचलू घेणार ना. अगं म्हणजे हातातच नाही आहेत सगळे नमुने. काय काय करून खसून केक पाठवला ना. ऋतुजा त्याचं चपाट करून टाकत. ओ वा 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 मस्तच. आई काप. जर आई काप म्हणजे आईच्या हातात काय देतं. पकड काप. हॅपी मदर्स डे. हॅपी मदर्स डे मम्मा. थँक्यू. ये ये ये. आई तुला काय हवंय गिफ्ट. हा माझ्या मांजराच्या पिलांना चांगली घरं मिळू देत. अरे बाबा माझा. अरे बाबा. तर प्राजक्ताने आम्हाला सरप्राईज म्हणून हा केक पाठवला होता मदर्स डेच्या दिवशी आणि आम्हाला कळलंच नाही की तो केक कोणी पाठवला. मी सकाळी उठले बाबा मला विचारतात तू केक आणलास आणि आईनेच तो केक रिसीव्ह केला होता. आणि आईची अशी इच्छा आहे की तिच्या मांजरांना व्यवस्थित चांगली घरं मिळू देत आणि यासाठी ती माझ्या मागे लागली होती की प्लीज व्हिडिओ पोस्ट कर प्लीज व्हिडिओ पोस्ट कर आणि सांग लोकांना की मांजरं घेऊन जा कोणाला अशी हवी असतील तर. बाबांनी एका फेरीत सगळं आठवलं. चल मम्मा बाय. चल बाय. आई बाय. चल चल आई बाय बाबा बाय. तर आता आम्ही जायला निघालोय मुंबईला. अगदी 2 दिवसासाठीच आम्ही आलो होतो. आमची सगळी कामं वगैरे झाली आहेत. आता मुंबईचा प्रवास सुरू झालाय. मग त्याचे पैसे आणजा जा. हे कसे देतलं का की हा कारण गॅरंटी फळ आहे ते. देवगड आपण प्युअर आंबा आहे ते. फक्त ही एकच पेटी राहिली आहे ती पण 550ला देणार. कुणाल भाऊंचा आज मूड नाही त्याचा आज बरं नाही वाटत आहे त्याला. असं चिडचिडा झालाय तो म्हणून तो कॅमेरा द्यायला पण पैसे मागतोय. काय बाबा करायचा तुम्हीच सांगा गायचा. ऋतुजाला घ्या आज. तुम्ही दोघं करा माझ्या. कुणाल नॉर्मल कधी होशील. आता नाही होणार पूर्ण वेळ. मला नाही माहिती. शी मी कंटाळीन. कुणाल नॉर्मल हो नाही तर तुका मी बुडवून काढीन पाण्यात. नॉर्मल होशील. हो तुम्ही बोललात नॉर्मल की नाचायचा. भावल्याने चावी दिली की भावला नाचला. बावला आहेस तू. बावलायस. कधी नाचशील कुणाल. आता नाही सध्या चावी द्या नाही काय. चावी देते. तू तू काय करतस. आता थुकायची चावी दिलीस ना म्हणून. थुंकायची. कुणाल चल नॉर्मल हो. कॅमेरा समोरच हो म्हणजे लोकांना कळेल की तू. अरे बापरे हे काय होतं. ऍबनॉर्मल नाही म्हटलं बाळा. नॉर्मल हो ना. कुणाल सायकल वरती नाही होत पण कुणालचं नॉर्मल हो. चल एक गप घ्या. कुणाल हो चल. जोरात ओरडते असं ओरडतोस ते. कुत्रा कर एकदा कर. कॅमेरा समोरच कर. भावला आहे काय. भावली ती आहे मागची. कुणाल कॉमेंट्री चालू कर. चालू कर. ते अशी काय आवाज का करतेस. आवाज काढता उलटीचे ते आधीचे आवाज असे आवाज येतात आणि मग फाक्कन बाहेर येतात सगळं. तुझ्या ना आता उलटी केली तर मी व्हिडिओ करतले बाबा. आधी सांगते सर होतं ना. जर तुम्ही जेवतास तर माझी जबाबदारी नाही कारण पुढे काय जायत तर मला माहित नाही. जाताला तर मी रेकॉर्ड करतले त्याच्यामुळे जेवणाचं ताट घ्यावं आणि बाजूक जावा पहिली. हा आता लगीन बघते किती वाजता आटापतात. प्रभू म्हणान सारा पितले. शिरवाई खा. खाऊन घे काय ते. असंच करतात ना. हो हो. कुणाला खूप दिवसापासून शिरवाळे खायचे होते पण आईला उगीच त्रास नको म्हणून आम्ही थोडं हॉटेलला जाऊन शिरवाळे आता खातोय. जस्ट ना काय काय घेऊन आली आहेस. हे बघ हे ना घरचे आंबे. केशर आंबा हा आणि हापूस आंबा. आंबा. अच्छा असा आंबा होता माझ्याकडे. अरे
पुढच्या वर्षी दे सगळे मलाच दे. मी गवतात पिकवते. पुढच्या वर्षी आम्हीच घेऊ सगळे. आत्ताच सांगून ठेवते तुला. हा आणि तुला टेस्टिंग साठी रस्सा तुझा. अरे बापरे. हे मी जिथे बाळूमामाची भक्त आहे, हा मी कोल्हापूरला जाते मेतक्याला, तिथून हे स्पेशल लोणचं आहे अच्छा. मिरचीचं. ओके. ते टेस्ट कर, हवं असेल तर सांग, मी कुरड्या पापड लोणची सगळी आणून विकते. सगळं विकतेस तू? हा. अच्छा मग आपण राहू ना कॉन्टॅक्ट मध्ये. हा आम्ही घेतो सगळंच. आणि हे तुला छोटीशी गणपती बाप्पाची मूर्ती. अरे थँक्यू. एवढं कशाला घेऊन आलीस तू? आणि हे तुझे फणस. फणस. अच्छा. गाडीत घे सगळे. उलटी लावतोस का नाही तर? तिथे फणस आंबे बघ काय काय घेऊन आली ती. तू टेस्ट करून बघ, तुला नक्की. टेस्टिंग पण आणले. हो हो चालेल. हा? नक्की. थँक्यू सो मच. वेलकम. आणि पुढच्या वर्षी अजून कुठे विकायला जाऊ नकोस, मीच सगळे घेत जाईन. फणस आहेत भरपूर. फणस आहेत ना, मी आता सांगते तुला पोचल्यानंतर. मुंबईत पोचले की लगेच सांगते. आपण ठेवतो दुकानात. मला व्हॉट्सअप वर मी तुला मेसेज करते. नंबर आहे ना? माझ्याकडे आहे तुझा. माझे नाव अंकिता. हो. ही माझी चुलत बहीण आहे बरं का. अच्छा. हे पण आम्हाला की तुमचं आहे. काय लोणचं विणचं आणून दिलंय तिने. तिचा पण आंब्याचं हे आहे. तिची पण या आमच्या घरी 2-4 झाडं आहेत तिची. किती झाडं आहेत तुझी? नेक्स्ट टाइम नक्की ये. किती झाडं आहेत? आता 4? 6 झाड आहेत आणि केसर आंब्याचं एकच आहे. एकच. इकडे सावली देऊन बोल ना. नाही तिला तेच म्हटलं, पुढच्या वर्षी कुठे फिरू नकोस, आम्हीच घेतो सगळा आंबा. आम्हालाच ते 4 झाड आहेत तिची. कुठं माहिती का? हो हो घे ना घे. गुरुदेव माझा चेहरा बघते ना साडी एवढं. बिडी घालणार नाही, मी बघ. लग्नाला जाते मी. लग्नाला मी तयार आहे. चल चल लवकर. काय अच्छा अच्छा हा. जातोयस बाहेर? तुम्ही काढा फोटो मस्त. ये ये ये. कोकमची पिशवी घ्या मुहूर्त गेला, लग्नाचा मुहूर्त गेला. झालं 1:30 वाजलं. चल लवकर लवकर घे पिशवी घे. पिशव्या घ्या चला. तुला पिशव्या घ्यायला आणले मी. कुणाल कुणाल पिशव्या घे. कुणाल हे थांब जरा एकच मिनिट. यालाच बोल. तो बोलतोय मला फोन तरी करून सांगायचंस तू तरी. काय? मला तरी सांगितलं का एवढा वेळ लागेल. मी याड्यासारखं वाट बघत बसलोय. 1:30 येडायस? वाजला. श्री बोलतोय बोल. श्री गेलास उडत. चल थांब ना रे. येतो ना पटकन. जरा जेवायचं. एक दिवस लेट जेवलंस आणि तर. तिचं खरं टायमिंग सांग त्याला. वाजलेत बघ किती 1:30. 4 वाजता जेवूया ना. हा. नको त्याला. चरबी तुझी काय कमी होणार आहे काय? तुझी अच्छा. काल पाऊस पडलो ना. ठीक आहे चल. आम्ही सांगतो. चल बाय. होय चल. लय शाणो बनत झालास नॉर्मल. किती वेळ बसलेला. किती वेळ बसलो कुणाल? 12ला पोहोचलो आपण. पिक्चर बघितलं असतं एक. कुणाल 3 तास? खरं खरं बोल रे. 11 कसं पोहोचलो आपण? 12ला पोहोचलो. 11ला पोहोचलं चालेल. माझा मेकअप करत होती तेव्हा 12 वाजले. 11:45 आपण तिथे पोहोचलो. माझ्याकडे आहे ना शूट. 2-3 तास बसून. उगीच खोटारडा आहे हा. ह्याच्यावर काय लक्षात पाठी. आम्ही सामान कसं भरलंय बघू शकता. आम्ही आता चाललोय लग्नाला. तिथून मला लगेच चेंज करणार आत्तेकडे. तिथून मला निघणार पुण्याला जाणार आणि मग निघणार. सॉरी काही ऑप्शन नाही आहे सध्या. त्याच्यामुळे अशी धावपळ करावी लागते. तर आता बघू काय होतंय पुढं. किती ऐकवतोय काय. चल 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 चल. ए थांब. कुणाल थांब. मी येत आहे. ऋतुजाचे मित्रांनो. ऋतुजाची मित्रा. ऋतुजाची मित्रा. हातबीत मिळवता. भारी आता. तर आम्ही लग्नाला गेलो आलो आता आम्ही चाललो आत्तेकडे जाऊन आम्ही 1 तास थांबलो कारण त्यांचं चेंज केलं. छान आहे पोरगी ग. मस्त आहे. गोंडस आहे. आता जाणार आणि आत्तेकडे चेंज करणार. तिथून मग लगेच कणकवलीला श्री वगैरे पटकन जेवतो तेव्हाच त्यांना भेटून जेवतायत येतो. आता.
ते डबल जेवतील रे, त्यांचा कोटो जाम मोठो हा. हे कुठे जेवण? युटर्न करायचं हो युटर्न मागेच. माझा फोन आपण टुवर्ड्स गोवा आहोत ना, एवढं जवळ ढॅंगभर अंतरावर आमच्या गोवा असा, पण आम्ही कधी बाबा लगीन झाल्यानंतर जाऊन गोव्यात मजा केली नाहीच नाही. आम्ही तुला तर- मसाली काज्या खाजा आगळ याच्याच माग तर काय गोव्याला जाऊन राहशील. देव तुका फिरायचा तुका त्याने येतोय. मी चाललोय मित्रांसोबत, त्या दिवशीच दिलायस मला परमिशन, मी चाललोय खरंच. मग तुझा मी तुका काही एक सांगणार नाही, पण त्याच्यानंतर मी जर हा, का तू- फिरायला गेले तर मग माका सांग. चाललेस आता. माका बाबा मैत्रिणी नाही, मी आधीच सांगते माका मैत्रिणी नाही. तुझ्या प्रोजेक्ट सोबत जा. मी जाईन भोवांडा काहीतरी मस्त भोवांडतलंय आणि येतलंय. लेट्स गो गाईज. चल चल चल. माझे सिंगल फोटोच नाही मी काढले. बापरे याचा मोठा साईज आला. ह्याचा काय तर बघ. तर मी जेवढ्या लग्नांना जाते तिकडचे व्हिडिओज टाकत नाही, याचं कारण म्हणजे प्रत्येकाला आवडत नाही त्यांची स्पेस डिस्टर्ब केलेली, त्याच्यामुळे मी उगीच कोणाची स्पेस डिस्टर्ब नाही करत आणि म्हणून मी टाकत नाही. आता आम्ही इथे चेंज करून आत्तेच्या घरी आलो, इथे चेंज करणार आणि इथून मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार. सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटले, कसे बोकणत आहेत बघ, कसं भूक लागली याला. काय बोकणतोस कुणा? सॉरी. कैसा है बेटा? काय बोलतो? कैसा है बेटा? कैसा है? एकदम मस्त. तिचं मीटिंग कॉल चालू आहे. ओके. कैसा बेटा श्री बेटा? कैसा बेटा? तुमचं धन्यवाद खूप आल्याबद्दल. तुम्ही आलात, आम्हाला खूप बरं वाटलं. थोडं जरा जवळ अजून थोडे पुढे गेले आता मुंबईला पोहोचले असते तुम्ही, मला असं वाटतंय. तुम्ही चुका नेलात पुढे. हा वडा खायला आले. ऍक्सेप्ट करा. पहिले ब्रो उठायचं आणि सुटायचं, उठायचं आणि सुटायचं. सुटलं असतं नाही, सुटलं असतं नाही. सुटलाय तर सुटल्याशिवाय येईल. काय चाललं? लय माशी बिशी खाल्लेले दिसतात. असे नाही, चिकन खाल्लंय. काय मग? तर आज आपल्यासोबत आहेत श्री आणि मंदार, आणि हे बऱ्याच दिवसानंतर आपल्या ब्लॉगिंग मध्ये आलेत ना. ब्लॉगिंग खूप दिवसांनी तू असतो काय बोलत होता? 14 तारीख नंतर तुम्ही कधी पण या. नवीन ब्लॉगर. काय आहे मगाशी? कोण? चला गाईज, छान वाटलं. आमचा थोडा धावता दौरा होता, त्यामुळे पळत पळत तुम्हाला भेटलोय. खूप दिवसानंतर, खूप दिवस महिन्यानंतर. पण आम्हीच भेटतो तुम्हाला येऊन, तेही कौतुकच आहे आमचं. प्रदीपच्या बॅचलर्सचा काय विषय आहे? आलेला अंकिता अटल सेतूवरून गेला, पण आपल्या हो, घराच्या ते नव्हता आला. हो, राग आलेला अंकिता बोलत नव्हता. त्या दिवसाचा बोला जात नाही. त्या दिवसाचा आपली मीटिंग मध्ये चालते. हा. मी काय म्हणतोय, कधी बॅचलर्स पार्टी कधी? कधी पण. अरे कधी पण म्हणजे मी ठरवलेले डेट तुमचे मोठे कामं असतात. मग बाकीचे नको, मी तर तयार होतो. मी बोललो मग तुका काय सांगलंय, इनिशिएटिव्ह घे आणि तू डेट ठरव म्हणा. तुका काय जमणार नाही हा? ठरवलेली डेट काय? लग्न झाल्यावर ठरवलं ना. सांग ना, तू हा. सांग ना. अरे त्या प्रदीपचा तू हे असल्यावर गप का राहतो? फोनवर तर लय काय काय बोलतोस मला. आता बोल ना. अरे वर ताट मानेन बोल. काय काय कसली डेट? कसली? आमदार बोलला की नको, मी नाही तर कशी काय करतो. त्याला सांगायचीच नाही. काय हे सांगितलं. काय काय करतो सांग, हा? काय करतो प्रदीप? मी त्याला माहिती आहे ना, आता हा. राज्यात लग्न करतो प्रदीप. हा. आणि अचानक आदल्या दिवशी मला सांगतो, हा. अरे येतोयस ना म्हणणार. अरे नाही काय झालं ते अचानक मग ते लोक ऐकत नव्हते. मग मम्मी बोलली काय जाऊ दे, चल आता कुठे करूया. आणि मग ते सगळ्या गडबड झाले आणि सगळ्यांना फोन करायचेच राहिले. ते अंकिताला कालच बोललो, अंकिता येईल पण तू निघतोय ना तर बाबा माका शक्य नाही आता. मला साखरपुड्या ह्याच केलं ते या फिक्स बघ.
किती कॉन्फिडन्स आहे आमका प्रदीप तुला काय वाटते प्रदीपवर मला तर लय कॉन्फिडन्स आहे. अनिशला कसा बड्डे अनिल नको सांगितलं नाही लग्न ठरलंय काय. हॅलो हा मग अरे तुला आणि अनिशला अनिश सांगूचा येताय पण ना? नाही सांगूचा पण काय विषय माहिती आहे काका फोन केला बघ मी म्हटलं बघ मी कंट्रोलीत तुझा ह्या नाही आता झाला सगळा मग श्रीला आणि मला बोललो मुंबईला असं त्यांना सांग आणि कोण श्री सिद्धू अनिशा अरे अनिशला आणि सांगितलंच नाही सिद्धूला आणि सांगितलं सिद्धू सांगता मागं सांगूकच नाही म्हणून आणि त्याच्या घरात साखर पुढं असलो आणि नाही आम्ही 10-20 माणसातच करणार आहे आणि व्हिडिओ कॉल केल्यावर बघतोय तर ही 50-60 माणसं असं माकाच बोलावता नाही होता तर सांग ना. लय मजा झाली त्याची. तो कांगारला विचारा कांगार पहिल्यांदाच लगीन करता ना. पहिल्यांदाच लग्न आहे ना त्याचं. तरी पण आणि बोलतो आपण माझ्या लग्नात मजा करूया. आमच्या लग्नात तुम्ही केलं. आणि माझं पोट भरलंय माझी जिरली मला लग्न नको मी येतो आयर येतो असा झालेला आयला शिरीलाच टाकलेलं. तुझ्या काय आलं वेगळी आली आहेस तू. आवडलं वेगळी पाठवून त्याच्या लग्नात असलं तरी तेवढे व्याप नसतं कोणाच्या प्रदीपच्या. प्रदीप अरे त्याला ओपन एरियामध्ये करायचंय लग्न. ते का लग्नाचे हॉल बघून कंटाळा दिला ते का झाडा झुडपात करूचा. त्याला मला तिकडेच करायचं होतं रे त्या शिवडावला तिकडे पण ते त्यांना लांब होणार ना. अरे मी ते का काय म्हटलं तारीख पावसातली शोधलं आणि ओपन कसं करतलं पाऊस इलो तर काय करतलं. सांगितलं ना शेरवानी नाही रेनकोट घेऊन ये. रेनकोटच घ्यायचा. ते काय तर सांगितलं लक्ष्मीनारायणच्या मंदिरात का पण पाऊस इलो तर काय नाही, एवढं नको बोलू. लय त्रास आमचा होता. ग्राउंड आहे लय बाहेर. त्रास होता. काय झालं का लय त्रास होता लय. नको नको तिकडचे जुन्या आठवणी आठवतात. फ्लॅशबॅक मध्ये जाऊ होता. बाय काय जाणू. चौकात जावा. होय चौकातच जाताला. होय चौकातच जाताला. तर ट्रॅफिक लावतो. गाडी बघ आमची कसली भरली आहे ती. किती आमलेट टाकली अजून नाही आता सुरू करताना. आमलेट टाकत जाणार ना. होय आता उलटे जो बाजार वॅक. चल काय करू मुडदो पडलो पेट्रोल संपलंय आणि आता आमच्या गाडीत पण पेट्रोल कमी आहे आणि आम्ही कुठच्या वेगळ्याच रस्त्याने चाललोय बाबा. हे सगळं काय माहित काय होणार आहे. अभी क्या पता क्या होईगा. मॅप लाव मॅप तुझ्या फोनात लाव म्हणे असं काय करतं. माझा फोन घेऊन बसल्यानंतर गाडी पण मीच चालवतोय. ती पाठची एक वॅकी झोपले. मी झोपले नाहीये. तवा कर युनिसा का उलटी जाता वक्ता आता फक्त खयच्याही गाडीत बसला की त्या वक्ता. तरी आज नाही थांबवले तरी अजून थांबवक नाही कारण तोंड वर करून हाय करून झोपलेला. मी नाही झोपलेले. हे व्हिडिओ केलेला असा युट्यूब वर बघ नंतर की नाही guys, जर तुम्ही बघला तर बघितलं नको ना नको ना. जवळ कुठं आहे का. चलो आज कुछ तूफानी करते हैं मुन्या. तूफानी करते. पानियार गाडी चालव. बरं याच्यावर नाही सांगितलंय. त्याच सांगणार होते पण ब्लॉग चालू आहे म्हणून तुका पाणी सांगलंय. फिरायला खय नेत बघते सण सेट व्हायला आला पण आमच्या गाडीत काही पेट्रोल नाही आता. बघूया आपल्याला पेट्रोल कधी मिळतं आणि किती रुपयाचं मिळतं. आज उलटलं नाही म्हणून जास्त शायनिंग आहे मारतं काय गो. नाही ते इतक्या बरा दिसतात उलटे करणारा तू. मस्त सनसेट होतोय आणि आमच्या गाडीचं पेट्रोल अजूनही कमीच आहे पण आम्ही विचार करतोय की पोचू.
कधी पोहोचणार माहीत नाही. पुण्याला जाऊन माझं एक काम आहे, ते काम करून तिथून मला मुंबईला जायचं आहे. सकाळी मला निघायचं, माझं दुसरं काम आहे, मला तर तिसरं काम आहे. ही सगळी कामं का अशी घाईघाईत आहेत हे तुम्हाला एक आठवड्याभरात कळेल की हे सगळं काय चालू होतं, ही अशी का फिरत होती, एवढं का धावत होती. आणि बऱ्याच जणांकडे मी जाऊ शकले नाही, बऱ्याच जणांनी मला बोलवलेलं, त्यांना पण ते कारण कळेल की मी का घाईत होते. त्याच्यामुळे बाकीचं जे काही काम राहिलं ते आल्यानंतर होईल. आणि जसं मी सांगितलं मागच्या ब्लॉगमध्ये वाटतं की आंब्याचा सीझन यंदा आम्ही खूप लवकर बंद केला. सगळ्याच गोष्टी अचानक आल्या आणि त्यामुळे आम्हाला कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावं लागलं आणि ते आम्ही तिथे केलं आहे. ते खूप चांगल्या गोष्टींसाठी केलं आहे, कळेल तुम्हाला. मला गब्बस बोलला तो. नाही वॅकी, मला वॅकी बोलला. ए तू वॅकी तर नवरा माझं नाव सुद्धा म्हणतो. काय कुणाल कसं दाखव दाखव उघडून. इकडे ये कुणाल. आदू चल चौकात हो. इकडे ये बोलला तर हे बघ काय या काय चल लवकर. थांब तुझे पकडे देवा. मूर्ख साला. जरा साला साली. आज मला प्रदीपची आठवण येते. खिडक्या अशा उघड्या ठेवून आम्ही चाललोय पेट्रोल वाचवायला, कारण आता आमच्याकडे रेंज आहे. वाचते ना काय कोणा. प्रदीप वाचवायचा असो. CNG BNG असायचं ना त्याच्या गाडीत, तेव्हा प्रदीपचं असायचं. मग उतार चढावाला बंद करायचं काहीतरी. AC BC बंद त्याचं सगळं. चलो गाईस. काय चाललंय? काय नाही चाललंय. चाललं नाही ना. नाही नाही कायच नाही. सगळं त्याच्या अंगावर टाकतो तू ना. पण ती वर 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 असं ठेवणार तर ते तसंच पडणार. खाली ठेव ना. अच्छी पुशी चल पुशी. काही नाही गाईस, फायनली आमका पेट्रोल गावला एका ठिकाणी शूट केला आणि आम्ही तर शूटच करूक नाही. एवढ्या आनंदात आनंदात लोकांना आम्ही बोला होतो ना, त्याच्यामुळे आमका आता शूट करूक मिळाला. आता फुल टाकी भरलेली आहे. खाली जाऊचा आता सांगा. आता आम्ही कर उलट्या ऋतुजा. आता बिंदास ऋतूच्या गाडी थांबा, उलट्या कर. ऋतूच्या आधीच सांगले पेट्रोलची टाकी फुल कर, नंतर मग मी माझी टाकी ओतते खाली. कारण आम्ही तिला सांगितलं होतं अजिबात स्टॉप घेऊ नको आता, कारण पेट्रोल एकतर कमी. आम्ही AC BC बंद केला होता, आता फुल केली आम्ही टाकी. थोडंच वेळ बंद केला. तेच थोडा वेळच. चलो आता नेक्स्ट स्टॉप पुणे. ऋतुजान पहिला स्टॉप घेतलाय ना. ऋतुजाने आजच्या दिवसातला पहिला स्टॉप घेतलाय ओकण्यासाठी. ते सुद्धा भर घाटात तिने थांबवली आहे गाडी. आणि तर आता बाहेर जाऊन बघता काय बाबा करायचा. आणि कुणाल तिच्या मागे थांबलाय असं, कारण आम्ही खूप काळोखात कुठेतरी आहोत आणि हिला उलटी करायचीच होती. हाय हाय घे दे तिला त्या बॉटल दे ना तिथल्या. जाम वकले. तुझ्याकडेच ठेवते आता, देऊ नको माझ्याकडे. कशाला इथंच वक म्हणा. इथंच वग ग बाई. सुंगटा खाऊन दिला बघून सांगते येते का. सॉरी मी मागाशीच सांगलेलं जेवणाचं ताट घेऊन बाजूक जाऊ. गो सुंगटा पडली बघलं किती होती ती. जेव्हा महाराजा झाली सुरुवात. 7:41 पहिलो स्टॉप घेतला. पुढचे स्टॉप बघूया. निघायचा गो. चल we had a quick dinner here. कुठे गेला. Let's go. काय बोललास. जवळून येऊ नको त्याने. का गाईज हा आमचा हे कशाला लावलंय. तिसरा ब्रेक आहे. हा तिसरा ब्रेक आहे. वाजल्यात 12:59. काय गायब गेला होईल. ठीक आहे त्याला नेला तुझ्याकडेच ठेव. वकक लागतं तुका. चल
तर रात्री 1 वाजता आम्ही पुण्यात पोचलो होतो. 1 वाजल्यापासून जवळपास 3 वाजेपर्यंत माझे आउटफिटचे ट्रायल्स वगैरे होते, ते सगळे आम्ही केले आणि तिथून आता आम्हाला मुंबईला जायचं आहे. आम्ही खूप मोठा प्रवास केला आहे. सकाळी घरातून 8 वाजता निघालो आहे, ते आता रात्रीचे 2:15 वाजलेत. आम्ही अजून पुण्यात आहोत. आता पुण्यातून आम्ही जो नवीन मिसिंग लिंक झाला आहे त्याने आम्ही जाऊ मुंबईच्या दिशेने आणि पहाटे कधी पोचू माहीत नाही. उठली व मिसिंग लिंक बघायला अजून नाही आलंय बोगद्याच्या नंतर. खडक केले ना 2 डोंगर त्यांनी जोडले यांनी. माणूस काय पण करू शकतो का? दिवसाच आलं पाहिजे तर ते कळणार. 4:58 सकाळचे 5 वाजलेत आणि 5 वाजता आम्ही वकार युनिसला सोडलंय. आता वकार युनिस जाईल. बाय. चला आपण आपल्या घरी जाऊया. आणि अशा प्रकारे ऋतुजाला वगैरे ड्रॉप करून आम्ही सकाळी 5:30 वाजता पोचलोय आणि उद्याचा पूर्ण दिवस ही माझी तयारी, पॅकिंग वगैरे या सगळ्या गोष्टी असणार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळणार आहे पुढच्या व्लॉगमध्ये सरप्राईज.